तर काल रात्रीच्या पावसात हिंजवडीचं पुन्हा वॉटर पार्क झाल्याचं पाहायला मिळालं। हिंजवडीत काल पुन्हा पाणी साचलं, नागरिक त्यामुळे हैराणही झाले। अनेक गाड्या पाण्यात गेल्या, वाहतुकीचाही खोळंबा झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। खरं तर एकाच महिन्यात पुन्हा एकदा हिंजवडी पार्क हे वॉटर पार्कमध्ये गेल्याचं आपण पाहतोय। गोपाळ मोडघरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। गोपाळ, पुन्हा या घटना होत आहेत। अगदी आठवडाभरात पुन्हा एकदा हिंजवडी वॉटर पार्क झालंय। नेमकं पाणी मुरतंय कुठे? पुन्हा एकदा हिंजवडी परिसरामध्ये दमदार पाऊस झाला आणि अगदी काही तास आलेल्या पावसामुळे हिंजवडीतील जे रस्ते होते ते पाण्याने तुंबले होते आणि अक्षरशः हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप आलं होतं। आणि या संदर्भात मागच्या वेळी जवळपास एक आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एक ट्विट केलं होतं आणि त्यांनी ताशेरे ओढले होते। त्यामध्ये हिंजवडी ग्रामपंचायत, त्याचबरोबर हिंजवडी MIDC आणि PMRDA प्रशासनावर ताशेरे ओढले होते। या सगळ्यांनी त्या भागामध्ये नालेसफाई योग्य पद्धतीने न केल्यामुळे, त्याचबरोबर ढिसाळ नियोजनामुळे त्या भागामध्ये वारंवार पाणी तुंबत आहे आणि आज त्या परिसरातील जे IT अभियंते आहेत, त्याचबरोबर त्यातील रहिवासी आहेत, त्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करण्याची वेळ ओढवली आहे। साहेब, बोंगळ कारभार समोर येतोय। अगदी धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। हे दृश्य आपण पाहतोय हिंजवडीतली, पुण्यातली ही संपूर्ण दृश्य आहेत आणि त्याचं वॉटर पार्कमध्ये रूपांतर झाल्याचं आपण पाहतोय। गेल्या आठवड्यातच एक जोरदार पाऊस झाला होता, त्यावेळी देखील हिंजवडीचं असंच वॉटर पार्क झालं होतं आणि त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी पालिका प्रशासनाचं काहीच लक्ष नसल्याचं दिसतंय। 13 जूनची दृश्य तुम्ही पाहताय, 8 जूनची दोन दृश्य तुम्ही पाहताय। अगदी काही दिवसांचंच यामध्ये अंतर आहे आणि ह्या दोन्ही एका आठवड्यात आपण पाहतोय की पाऊस झाला आणि 2 वेळेस वॉटर पार्कमध्ये हिंजवडी पार्कचं जे आहे ते रूपांतर झालेलं आहे। अनेक नेत्यांनी या संदर्भात बोललंय, मात्र तरी सुद्धा कोणी लक्ष देत नाहीये। पालिका प्रशासन अजूनही जागं होत नाहीये।